आठ दिवस झालं पाणी आहे म्हणलं घराने. पवार साहेब येते म्हणलं काय ती बी अजून आलं. शरद पवार का? शरद पवार. परांडा तालुक्यात अतिवृष्टीनं नुकसान कसं झालं याचं आता पाणी ओसरल्यानंतर काही जे आहे ते नुकसानीचं सगळं दाहक वास्तव जे आहे ते समोर येत आहे. पाणी ओसरलं पण काही गावात आणखीन पाणी जसं तसं आहे. मी आता परांडा तालुक्यात एका लोहारा गावात आहे. ही पाणी आल्यानंतरची परिस्थिती, हा सगळा संसार बघतो आपण. या पद्धतीनं पाणी जे आहे ते या परिसरात आलं होतं. आणखीन ही पाणी काही केल्या कमी झालेलं नाही आहे. ही एक जर गोष्ट बघायला गेली तर शिक्षण विद्यार्थ्यांची पुस्तकं आहेत. ही विद्यार्थ्यांची पुस्तकं पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते सुद्धा पाण्यात वाहून गेलेलं आहे. संसारोपयोगी साहित्य तर गेलेच गेलं आहे. लोहारा तालुक्यात परांडा तालुक्यातील लोहारा हे गाव आहे आणि या गावाची एक खंत आहे की आजही गावात पाणी आहे, पाऊस थांबलेला आहे. पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे ना प्रशासन पोहोचलं आहे ना राजकीय पुढारी पोहोचलेत. त्यामुळं गावकरी जे आहे ते हातबलता आपल्याला बोलून दाखवत आहेत. महिला आहेत, त्यांचीच घरं आहेत, सगळी पाण्यात गेलेली आहेत. आणखीन पाणी ओसरलं नाही. मावशी, किती दिवसापासून गावात पाणी आहे? काय तुमच्या मनात खतखत आहे? आज 8 दिवस झालं पाणी. सगळी लेकरं बाळ घेऊन आम्ही साऱ्या गावाच्या भोवताली फिरतोय, पण कोणी सुद्धा इथं बघायला सुद्धा आलं नाही. कसलंच कोणी पंचनामा केला नाही ना, कोण बघायला आलं नाही. लेकरांची सुद्धा कोणी किव केली नाही, कोणी इच्छा नाही. राजकीय पुढारी तर एक सुद्धा आलं नाही. कोणाच इथं कोण सुद्धा नाही आलं. काय मावशी, काय सांगताय ते बोलताय का? तुम्हाला काय झालंय सांगा. काय झालंय सांगा. पाणी 8 दिवस झालं पाणी आहे, पण काय कुणी नाही, पुढारी ना ते कुणी काय ना ते असं ना असं उपाय. तुमचं हे कोण इथं घर घराच्या वर ना पाणी 2 फूट 4 फूट पाणी. कुठं दुसऱ्याच्या राहतो? आता कुठं असं कार्यालयात जाऊन राहिलं तिकडे. तुमची काय परिस्थिती मावशी? आमचे 8 दिवस झालं कोणी सुद्धा आलं नाही, कोणी सुद्धा घरी आलं नाही, विचारा नाही, पंचर नाही, अन्नधान्य काय नाही, सगळं वाहून गेलं. आमचं उपाशीच आहे. महिलांची व्यथा आहे. सरकार ऐकत असेल, सरकारनं ऐकावं. बाबा, काय झाले, काय परिस्थिती गावात? काय आठ दिवस झालं पाणी आहे म्हणलं घराने. पवार साहेब येते म्हणलं काय ती बी अजून आलं. शरद पवार का? शरद पवार का? मग काय तर म्हणलं ते तरी भेटीला येते लोहारा गावाला, पण ते पण आले नाहीत. ते होय, त्यांचं नाव झालं आपल्याकडे ह्याच्यात भूकंपात आली, त्यामुळे आठवण करता काय? मग काय तर आलेलं नाहीत. आले नाहीत, कुणीच आले नाही. हो, इकडे तुम्ही काय परिस्थिती तुमचं बघा. घर पाण्यात बघितलं आम्ही. कुठून आला तुम्ही आता? इथं गावातलेच आहेत आम्ही लोहाऱ्यातले. 8 दिवस झालं नदीला पाणी पूर काय ओसरलं नाही. कोणी सुद्धा भेटायला आलं ना आमच्या गावात. कसं काय गावकऱ्यांना संकटात कोणी फोन बिन कोणीच नाही केला? संकट आजपर्यंत कोण आलेलं नाही इथं. ही वस्तुस्थिती आहे. या जेव्हा गावकऱ्याचे मला फोन आले की साहेब आमच्या गावात एकदा येऊन पहा काय परिस्थिती. आणि खरंच इथं पाहिल्यानंतर विदारक परिस्थिती आहे. इथं यांचं जे म्हणणं आहे, त्यांचा जो आरोप आहे की प्रशासन, राजकीय पुढारी आलेले नाहीत. आणि ही परिस्थिती जर असेल, आज बी घरात जर पाणी असेल किंवा हे असेल, तर यांना दिलासा किंवा आधार देण्यासाठी प्रशासनानं तात्काळ यांना मदतीसाठी एक पाऊल पुढे येऊन जे आहे ते गावकऱ्याशी संपर्क केला पाहिजे, गावकऱ्याशी संवाद साधला पाहिजे. महत्त्वाची भूमिका, एक मुद्दा ह्या आजोबांनी मांडला की शरद पवार जे आहेत ते त्यांचं फार भूकंपापासून योगदान आहे की ते कुठली बी आपत्ती आली की पवार येतात. मात्र शरद पवार आम्हाला विसरले काय की असा प्रश्न या आजोबांनी उपस्थित केला. आता नेमकं प्रशासनाकडं आणि याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं, आणि जोपर्यंत प्रशासन लक्ष देत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहोत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, परांडा.